हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू बायोलॉजी ऑनलाईन लेक्चर्स. काल आपण ह्युमन न्यूट्रिशन हा चॅप्टर आपण इथं पाहिला होता आणि त्यामध्ये जे आहे तिथं हिस्टॉलॉजी ऑफ ॲलिमेंटरी कॅनॉल हा पण टॉपिक इथं पाहिलेला होता आणि तेवढाच पॉईंट जो आहे हा आपल्याला बोर्ड आणि CET दोन्हींसाठी असणार आहे. त्या संदर्भातले जे काही टास्क असेल हे मी ग्रुपवर टाकलेले आहेत. हे टास्क तुम्ही सॉल्व करायचे आहेत. ओके, आजचा सुद्धा लेक्चर झाल्यानंतर आजच्या लेक्चरचे जे काही दोन्ही टास्क असतील हे मी ग्रुपवर इथं टाकणार आहे. ते टास्क सॉल्व करायचे आणि ते सॉल्व करताना जर काही डाऊट्स आले तर ते जे आहे तिथं मला तुम्ही ते व्हॉट्सॲप करायचे आहेत. ठीक आहे. सो लेट अस बिगिन टुडेज चॅप्टर. आज नवीन चॅप्टर आपण ओपन करतो आहे, दॅट इज एक्सक्रिशन अँड ऑस्मो रेग्युलेशन. ओके, सो एक्सक्रिशन अँड ऑस्मो रेग्युलेशनमध्ये जे आहे तिथं ॲक्च्युली एक्सक्रिशन आणि ऑस्मो रेग्युलेशन हा जो आहे हा ह्युमन फिजिओलॉजीशी रिलेटेड टॉपिक आहे. जसं आपण गेल्या चॅप्टरमध्ये पाहिलं ह्युमन न्यूट्रिशन हा सुद्धा ह्युमन फिजिओलॉजीशी रिलेटेड टॉपिक होता. हा सुद्धा जो आहे एक्सक्रिशन अँड ऑस्मो रेग्युलेशन हा सुद्धा ह्युमन फिजिओलॉजीशी रिलेटेड टॉपिक आहे. आता याच्यामध्ये जे तुम्ही जर पाहिलं तर ॲक्च्युली एक्सक्रिशन आपल्या बॉडीमध्ये जे आहे तिथं वेगवेगळ्या केमिकल रिॲक्शन्स इथं होत असतात आणि तुम्हाला माहिती आहे द सम टोटल ऑफ ऑल द रिॲक्शन्स टेकिंग प्लेस इनसाइड द बॉडी इज कॉल्ड ॲज मेटाबॉलिझम. त्याला आपण इथं मेटाबॉलिझम म्हणतो. मग मेटाबॉलिझममध्ये जे आहे तिथं दोन प्रकार असतात, म्हणजे मेटाबॉलिझम दोन प्रकारे घडतं, ज्याच्यामध्ये कॅटाबॉलिझम पण होतं आणि ॲनाबॉलिझम पण होतं. कॅटाबॉलिक रिॲक्शन्स आणि ॲनाबॉलिक रिॲक्शन्स मिळून मेटाबॉलिझम इथं होत असतं. कॅटाबॉलिक रिॲक्शनमध्ये ब्रेकडाऊन होतं. एखादं जर सबस्ट्रेट असेल तर त्याचं ब्रेकडाऊन केलं जातं, त्याला आपण म्हणतो कॅटाबॉलिक रिॲक्शन. आणि ॲनाबॉलिकमध्ये जे आहे तिथं दोन सबस्ट्रेट मिळून एकत्र केले जातात आणि एक प्रॉडक्ट हा इथं तयार केला जातो. नाव आता इथे जे आहे तिथं मेटाबॉलिझममध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बाय प्रॉडक्ट्स इथं तयार केले जातात, जे वेगवेगळ्या रिॲक्शन्समध्ये परत वापरले जातात. पण काही बाय प्रॉडक्ट्स असे असतात की जे आपल्या बॉडीच्या बाहेर टाकावे लागतात, इलिमिनेट करावे लागतात. ओके, मग अशा बाय प्रॉडक्ट्सला आपण इथं म्हणतो मेटाबॉलिक वेस्ट प्रॉडक्ट. वेस्ट प्रॉडक्ट असे वेस्ट प्रॉडक्ट जे वेगवेगळ्या रिॲक्शनमधून तयार झालेले आहेत, म्हणून त्यांना आपण इथं काय म्हणतो आहे मेटाबॉलिक वेस्ट प्रॉडक्ट असं इथं म्हणतो. मग आता हे जे मेटाबॉलिक प्रॉडक्ट्स आहेत वेगवेगळे, हे लिक्विडच्या फॉर्ममध्ये असू शकतात, गॅसेसच्या फॉर्ममध्ये असू शकतात, ते मे बी ऑर्गॅनिक असू शकतात, इनऑर्गॅनिक असू शकतात. ओके, सो वेगवेगळ्या ऑर्गनमधून हे काय केले जातात आपल्या बॉडीच्या बाहेर इथं ते टाकले जातात. सो त्याच्यावरनं ते ठरतं की हे मेटाबॉलिक वेस्ट कसे असतील. ओके, नाव आता इथे एक्सक्रिशन हा व्हॉट डू मीन बाय एक्सक्रिशन. सो इट इज द प्रोसेस ऑफ रिमूव्हल ऑफ वेस्ट प्रॉडक्ट. आपल्या बॉडीमधून वेस्ट प्रॉडक्ट जो आहे हा रिमूव्ह करायचा आहे. हा जो वेस्ट प्रॉडक्ट आहे हा आयदर अमोनिया असू शकतो, युरिया असू शकतो किंवा युरिक ॲसिड, ह्या तीनपैकी एक हा प्रॉडक्ट जो आहे तिथं असू शकतो. आता हे तिघं जे आहेत, अमोनिया असेल, युरिया असेल, युरिक ॲसिड असेल, हे तिघंही कधी तयार होतात तर वेगवेगळ्या रिॲक्शन्समध्ये इथं तयार होतात. वेगवेगळ्या रिॲक्शनमध्ये इथं तयार होतात. यांना आपण म्हणतो मेटाबॉलिक वेस्ट प्रॉडक्ट. ओके, सो सेलमधल्या रिॲक्शनमधून तयार होणारे जे वेस्ट प्रॉडक्ट आहेत यांना म्हणायचं मेटाबॉलिक वेस्ट. ओके, हे मेटाबॉलिक वेस्ट आपल्या बॉडीच्या बाहेर काढणे याला आपण म्हणतो एक्सक्रिशन. दिस इज कॉल्ड ॲज एक्सक्रिशन. ओके, आता तुम्हाला प्रश्न असा पडला असेल की सर जे आपण कालच्या लेक्चरमध्ये जे आपण पाहिलं, गेल्या लेक्चरमध्ये न्यूट्रिशनमध्ये आपण पाहिलं की ह्युमन बिंग्स जे असतात हे त्यांच्या बॉडीमधलं जे काही फिकल मॅटर असेल हे सुद्धा बॉडीच्या बाहेर टाकलं जातात. आणि आज तुम्ही सांगितलं की मेटाबॉलिक वेस्टसुद्धा बॉडीच्या बाहेर टाकलं जातं. मग या दोघांमध्ये बेसिकली फरक काय आहे? ओके, सो मेटाबॉलिक वेस्ट आणि तुमचं डायजेस्टिव्ह वेस्ट यामध्ये जो मेन फरक असा आहे की डायजेस्टिव्ह वेस्ट जो असतो हा जो आहे हा सेलमध्ये ॲब्झॉर्ब केला जात नाही. डायजेस्टिव्ह वेस्ट जे असतं, आता डायजेस्टिव्ह वेस्ट कसं तयार झालं आपण काल पाहिलं की स्मॉल इंटेस्टाईनमध्ये जे काही फूड आलेलं असेल हे मॅक्सिमम फूड ॲब्झॉर्ब केलं जातं. जे अनडायजेस्टेड आणि अनॲब्झॉर्ब फूड आहे ते लार्ज इंटेस्टाईनमध्ये जातं आणि तिथून रेक्टममध्ये जातं आणि ॲनस थ्रू ते बाहेर टाकलं जातं. सो कुठल्याही प्रकारच्या सेलमध्ये हे डायजेस्टिव्ह वेस्ट हे बॉडीच्या आतमध्ये जात नाही. ओके, अशा पद्धतीने सेलच्या आतमध्ये न जाताच त्याला बाहेर टाकलं जातं, त्याला आपण म्हणतो डायजेस्टिव्ह वेस्ट. मेटाबॉलिक वेस्ट मात्र बघा कुठे तयार होतं आहे तर मेटाबॉलिक वेस्ट हे सेलच्या आतमध्ये तयार होतं आहे.
सेलच्या आतमध्ये वेगवेगळ्या रिॲक्शन्स होत आहेत आणि तिथे ॲक्च्युली हे जे काही वेस्ट आहे हे तयार होतं सेलच्या आतमध्ये आणि मग ते बॉडीच्या बाहेर वेगवेगळ्या पद्धतीने काय केलं जातं इथे हे टाकलं जातं. हा एक मेन डिफरन्स या दोघांमध्ये आपल्याला इथं पाहायला मिळतो. ठीक आहे. मग हे जे काही मेटाबॉलिक वेस्ट आहे मी तुम्हाला सांगितलं की जे काही फिकल मॅटर असेल या फिकल मॅटर दिस इज फिसेस म्हणजे फिकल मॅटर ओके. याच्यामध्ये जे आहे तिथं बाईल सॉल्ट जे असतात ते आणि म्युकस हे जे आहे तिथं दोन महत्त्वाचे प्रॉडक्ट हे आपल्याला इथं पाहायला मिळू शकतात. सो फिसेस जे आहे तिथं याच्यामध्ये एक्सक्रिटरी प्रॉडक्ट पण आहेत. ठीक आहे. एक्सक्रिशन जे आहे तिथं हे टॉक्सिक आहे. मी तुम्हाला सांगितलं की कुठलाही वेस्ट प्रॉडक्ट कुठलाही वेस्ट मटेरियल आपल्या बॉडीमध्ये जर जास्त वेळ जर राहिलं तर इट कॅन डॅमेज द बॉडी ऑर द टिश्यूज ओके. कारण ते जे आहे तिथं हे हाय कॉन्सन्ट्रेशनमध्ये जर असेल तर मग मात्र जे आहे तिथं आपल्या बॉडीचे टिश्यूज हे काय होऊ शकतात तिथं हे डॅमेज होऊ शकतात ओके. सो त्याच्यामुळं आपल्याला टाईम टू टाईम त्यांना काय करावं लागतं बॉडीच्या बाहेर इथे आपल्याला त्यांना इथं काढावं लागतं ओके. नाव आता जे आहे तिथं आपण मी तुम्हाला सांगितलं की एकतर ते जास्त वेळ जर ॲक्युम्युलेट राहिले बॉडीमध्ये तर टिश्यूज डॅमेज होऊ शकतात. दुसरं एक महत्त्वाचं कारण आहे एक्सक्रिशनचं की ते जे आहे तिथं जो सॉल्ट बॅलन्स आहे आपल्या बॉडीमधला हा जो सॉल्ट बॅलन्स आहे ब्लडमधला हा जो आहे हा मेंटेन करण्याचं काम जे आहे तिथं हे एक्सक्रिशन इथं करत असतात. प्लस मी तुम्हाला सांगितलं हे जे काही एक्सक्रिटरी किंवा मेटाबॉलिक वेस्ट आहेत नाव दे मे बी पॉयझनस. हे जर जास्त वेळ बॉडीच्या आतमध्ये राहिलं तर इट क्रिएट्स टॉक्सिक सबस्टन्सेस आणि त्याच्यामुळं जे आहे तिथं टिश्यू असेल किंवा ऑर्गॅनिझम असेल हा जो आहे इथं हार्म होऊ शकतो. सो त्याच्यामुळं जे आहे तिथं एक्सक्रिशन इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर द बॉडी ओके. जास्त ओके. सो आता हे जे एक्सक्रिट प्रॉडक्ट आहेत ह्युमन बॉडीमध्ये हे वेगवेगळ्या फॉर्ममध्ये जे आहे तिथं असतात. मग फ्लुइड्सच्या फॉर्ममध्ये असतात. फ्लुइड्स म्हणजे लिक्विड लाईक वॉटर ओके. त्याच्यानंतर जे आहे तिथं गॅसेसच्या फॉर्ममध्ये लाईक कार्बन डायऑक्साईड ओके. मग कार्बन डायऑक्साईडचा जर विचार केला तर कार्बन डायऑक्साईड जे आहे तिथं हे ज्यावेळेस आपण इनेलेशन एक्झलेशन करतो इनेलेशन करताना ऑक्सिजन आतमध्ये घेतो आणि एक्झलेशन करताना आपण कार्बन डायऑक्साईड काय करतो बॉडीच्या बाहेर टाकतो ओके. सो कार्बन डायऑक्साईड इज ऑल्सो अ मेटाबॉलिक वेस्ट. हा सुद्धा एक मेटाबॉलिक वेस्ट आहे ओके. गॅसेस एक्सचेंज ज्यावेळेस होत असतं तर ते त्यावेळेस जे आहे तिथं कार्बन डायऑक्साईड आपल्याला माहिती आहे ब्लड कॅपिलरीमधून इथं डिफ्यूज होतं इन टू द ॲल्व्हिओलाई ऑफ लंग्स ओके. सो ब्लडमधून हे कार्बन डायऑक्साईड जातं. ब्लडमधून कार्बन डायऑक्साईड हे लंग्समध्ये जातात. लंग्समधून ॲल्व्हिओलाई आणि मग तिथून थ्रू युअर नॉस्ट्रिल्स हे बाहेर टाकलं जातं ओके. सो अशा पद्धतीने हे कार्बन डायऑक्साईड रिच एअर जी असते ही बाहेर टाकतो आपण ॲटमॉस्फिअरमध्ये. सो कार्बन डायऑक्साईड हा काय आहे हा एक मेन एक गॅसियस वेस्ट प्रॉडक्ट आहे. ठीक आहे. त्यानंतर जर आपण इथं पाहिलं तर वॉटर इज ऑल्सो वेस्ट प्रॉडक्ट. एक्सेस वॉटर जे आहेत हे सुद्धा आपल्या बॉडीला हार्मफुल असतं ओके. सो ज्यावेळेस आपण एक्झेल करत असतो आपण श्वास बाहेर ज्यावेळेस इथं टाकत असतो त्यावेळेस वॉटर वेपर्स हे काय होत असतात बॉडीच्या बाहेर इथं जात असतात. त्यानंतर आपल्याला घाम येतो बघा तर त्यावेळेससुद्धा हे स्वेटिंगच्या फॉर्ममध्ये आपण वॉटर लूज करत असतो. त्यानंतर रेग्युलरली युरिनच्या थ्रू जे आहे तिथं बरंचसं वॉटर लार्ज अमाऊंट ऑफ वॉटर इज एक्सपेल्ड बॉडीच्या बाहेर इथं हे टाकलं जातं. सो वॉटर इज ऑल्सो अ वेस्ट प्रॉडक्ट ओके. त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे सॉल्ट आणि आयन्स हे सुद्धा ज्यावेळेस आपण स्वेटिंग करतो किंवा आपण युरिनेट करतो म्हणजे घाम येतो लघवी करतो तर अशा वेळेस जे आहे तिथं हे सॉल्ट्स आणि वेगवेगळ्या प्रकारचे सॉल्ट आयन्स हे बॉडीच्या बाहेर इथं हे टाकले जातात. मग सोडियम सॉल्ट असेल पोटॅशियम कॅल्शियम अशा वेगवेगळ्या प्रकारचे सॉल्ट्स हे बॉडीच्या बाहेर आपण इथं हे टाकतो. ठीक आहे. नायट्रोजनस वेस्ट हे सुद्धा जे आहे तिथं किडनी थ्रू जे आहे तिथं हे बाहेर टाकले जातात आणि आपण आपल्याला जो घाम येतो स्वेटिंग ओके. सो या स्वेटिंगमधून सुद्धा जे आहे तिथं हे नायट्रोजनस वेस्ट काही प्रमाणामध्ये जे आहे तिथं युरिया हा बॉडीच्या बाहेर इथं टाकला जातो. ठीक आहे. त्याच्यानंतर जे आहे तिथं वेगवेगळ्या प्रकारचे पिगमेंट्स हे आपल्या बॉडीमध्ये इथं तयार होत असतात. फॉर एक्झाम्पल हिमोग्लोबिन आहेत आपल्याला माहिती आहे आपल्या रक्तामध्ये हिमोग्लोबिन असतं. हिमोग्लोबिनचं ज्यावेळेस ब्रेकडाऊन होतं अशा वेळेस बिलिरुबिन आणि युरोक्रोम बिलिरुबिन असेल बिलिव्हर्डिन असेल किंवा युरोक्रोम असतील हे जे आहेत हे बॉडीच्या बाहेर टाकले जातात. आता बिलिरुबिन जो आहे हा फिकल मॅटरद्वारे
जे डायजेस्टिव्ह वेस्ट आहे त्याच्यामध्ये हा मिक्स होतो आणि फिकल मॅटरद्वारे जो आहे हा बॉडीच्या बाहेर इथं टाकला जातो. आपलं जे काही फिकल मॅटर याला वेगवेगळ्या प्रकारचा कलर असतो तो असतो बिकॉज ऑफ बिलिरुबिन. युरोक्रोम जो आहे हा टाकला जातो थ्रू युरिनमधून युरोक्रोम हा पिगमेंट बॉडीच्या बाहेर इथं टाकला जातो. त्याचप्रमाणे आपण जर बीटरूट जर खाल्लं, बीट माहिती आहे तुम्हाला, तर बीट जर आपण इथं जर खाल्लं तर बीटला कलर असतो रेड कलर. ओके, सो बीट रेड कलर आहे. हा कलर त्याला पिगमेंट्स त्याच्यामध्ये असल्यामुळे होतो आणि हे जर पिगमेंट्स आपण कन्झ्युम केलं तर थ्रू युरिन हे काय केले जाऊ शकतात, हे बॉडीच्या बाहेर इथं हे टाकले जातात. ओके, त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे विटॅमिन्स असतील, हॉर्मोन्स असतील, वेगवेगळ्या प्रकारचे ड्रग्ज असतील, हे सुद्धा काय केले जातात बॉडीच्या बाहेर इथं हे टाईम टू टाईम इथं टाकले जातात. त्यानंतर आपण वेगवेगळ्या मसाल्यांचे पदार्थ खातो बघा. या मसाल्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे वोलाटाईल सबस्टन्सेस असतात. वोलाटाईल म्हणजे काय की जे जर ओपन एअरमध्ये जर ठेवले तर ते काय होऊन जातात, तिथं इव्हॅपरेट होतात, त्यांना वोलाटाईल सबस्टन्स म्हणतो. हे जे वोलाटाईल सबस्टन्सेस आहेत हे सुद्धा थ्रू लंग्स हे काय केले जातात बॉडीच्या बाहेर इथं हे टाकले जातात. ओके, सो वेगवेगळ्या प्रकारचे एक्सक्रिटरी प्रॉडक्ट्स इथं आहेत. मी तुम्हाला सांगितलं फ्लुइड्स म्हणजे वॉटर असेल, गॅसेस लाईक कार्बन डायऑक्साईड असेल, नायट्रोजनस वेस्ट लाईक अमोनिया, युरिया, युरिक ॲसिड, क्रिएटिनिन, मिनरल्स, मग वेगवेगळ्या प्रकारचे सॉल्ट्स टाकले जाऊ शकतात. पिगमेंट्स हे सुद्धा एक्सक्रिटरी प्रॉडक्ट असू शकतात. विटॅमिन्स असतील, हॉर्मोन्स असतील, वेगवेगळ्या प्रकारचे ड्रग्ज असतील, हे सुद्धा सगळे जे आहेत तिथं हे एक्सक्रिटरी प्रॉडक्ट्स आहेत. आपण जर आजारी असो आणि खूप सारे अँटीबायोटिक जर आपण खात असो तर हे जे ड्रग्ज असतात याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पिगमेंट्स असतात, वेगवेगळ्या प्रकारचे हॉर्मोन्स असतात. सो ज्यावेळेस आपण युरिनेट करतो तर त्याचा स्मेलमध्ये या ड्रग्सचा आपल्याला स्मेल येतो, युरिनच्या स्मेलमध्ये. ओके, सो हे सगळे जे काय आहेत एक्सक्रिटरी प्रॉडक्ट्स आहेत हे बॉडीच्या बाहेर वेळच्या वेळी इथं टाकणं खूप गरजेचं आहे. ओके, नाव आता आपल्याला माहिती आहे की आपण जे फूड खातो या फूडमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कार्बोहायड्रेट्स आहेत, फॅट्स आहेत, ओके, ॲमिनो ॲसिड्स आहेत. मग हे जे काय कार्बोहायड्रेट्स असतील, फॅट्स असतील, ॲमिनो ॲसिड्स असतील, यातले कार्बोहायड्रेट्स आणि फॅट्स जर जास्त झाले तर आपण तुम्हाला माहिती आहे आपल्या बॉडीमध्ये स्टोअर करून ठेवू शकतो. ओके, कार्बोहायड्रेट स्टोअर करून ठेवू शकतो ग्लायकोजनच्या फॉर्ममध्ये, फॅट्स जे आहेत तिथं हे पण आपण स्टोअर करून ठेवू शकतो. पण ॲमिनो ॲसिड्स म्हणजे प्रोटीन्स ब्रेकडाऊन झाल्यानंतर जे ॲमिनो ॲसिड आहेत, ॲमिनो ॲसिड मात्र आपण बॉडीमध्ये जास्त वेळ स्टोअर करू शकत नाही. सो त्याच्यामुळं जे आहे तिथं हे जे ॲमिनो ॲसिड आहेत यांचं ब्रेकडाऊन केलं जातं अँड दॅट प्रोसेस इज कॉल्ड ॲज डीअमायनेशन. त्या प्रोसेसला आपण म्हणतो डीअमायनेशन दॅट इज ब्रेकडाऊन ऑफ ॲमिनो ॲसिड्स. डीअमायनेशन, ब्रेकडाऊन ऑफ ॲमिनो ॲसिड, ॲमिनो ॲसिडचं ब्रेकडाऊन. कारण ॲमिनो ॲसिड आपण स्टोअर करू शकत नाही बॉडीमध्ये. सो त्याच्यामुळं आणि हे जर ॲमिनो ॲसिड जास्त वेळ जर बॉडीमध्ये राहिलं तर ते हार्मफुल आहेत. सो लगेच त्याचं ब्रेकडाऊन इथं केलं जातं, डीअमायनेशन. आता या प्रोसेसच्या दरम्यान काय केलं जातं, इथं ॲमिनो ॲसिडचं ब्रेकडाऊन होतं आणि त्या दरम्यान जो मेन प्रॉडक्ट इथे फॉर्म होतो तो आहे अमोनिया. ॲमिनो ॲसिडचं ब्रेकडाऊन झाल्यानंतर जो मेन डिअमायनेशन प्रोसेसनी ॲमिनो ॲसिडचं ब्रेकडाऊन झालं आणि ॲमिनो ग्रुपमधून इथं जे आहे तिथं ॲमिनो ग्रुप हा सेपरेट केला जातो ॲमिनो ॲसिडमधून आणि महत्त्वाचा जो एक कंपाऊंड फॉर्म होतो दॅट इज अमोनिया. पण अमोनिया जो आहे इट इज व्हेरी टॉक्सिक. हा जो आहे हा टॉक्सिक आहे, हार्मफुल आहे. सो त्याच्यामुळं त्याला या व्हेरी टॉक्सिक सबस्टन्सला लेस टॉक्सिक सबस्टन्समध्ये लगेच आपल्याला इथं कन्वर्ट करावं लागतं. मग अमोनियाचे लेस टॉक्सिक फॉर्म्स कोणते, तर युरिया किंवा युरिक ॲसिड. ओके, सो अशा पद्धतीने जे आहे तिथं हे वेगवेगळ्या प्रकारचे जे काही हे जे आहे तिथं हे जे काही एक्सक्रिटरी प्रॉडक्ट्स आहेत मग ते अमोनियाच्या फॉर्ममध्ये असू शकतात, युरियाच्या फॉर्ममध्ये असू शकतात किंवा युरिक ॲसिडच्या फॉर्ममध्ये इथं हे असू शकतात. ओके, आता कुठल्या ॲनिमलमध्ये कुठला एक्सक्रिटरी प्रॉडक्ट असेल याचा इव्होल्युशन किंवा फायलोजेनीशी तसा कुठला इथं संबंध नाही. पण तो ॲनिमल कुठल्या हॅबिटॅटमध्ये राहतो याच्यावर मात्र तुमचे जे काही एक्सक्रिटरी प्रॉडक्ट कुठला असेल हे इथं ठरलं जातं. ओके, मग आपण पाहूया कुठले एक्सक्रिटरी सबस्टन्सेस आहेत. ओके, सो इथे जर तुम्ही पाहिलं याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर इथे तुमच्या लक्षात येईल की 3 वेगवेगळ्या प्रकारचे ॲनिमल्स आपल्याला इथं पाहायला मिळतात. अमोनोटेलिक ऑर्गॅनिझम्स, युरिओटेलिक ऑर्गॅनिझम्स आणि युरिकोटेलिक ऑर्गॅनिझम्स.
ज्या ऑर्गॅनिझममध्ये अमोनिया हा मेन एक्सक्रिटरी प्रोडक्ट आहेत त्यांना म्हणायचं अमोनोटेलिक ऑर्गॅनिझम. मग तुम्हाला एक मार्काला विचारलं जाईल व्हॉट आर अमोनोटेलिक ऑर्गॅनिझम्स. मग तुम्ही तिथं काय लिहिणार की अमोनोटेलिक ऑर्गॅनिझम्स आर दोज ऑर्गॅनिझम्स इन विच अमोनिया इज द मेन एक्सक्रिटरी प्रोडक्ट. युरिओटेलिक ऑर्गॅनिझम, युरिओटेलिक म्हणजे अशा ऑर्गॅनिझम्स ज्यांच्यामध्ये युरिया हा काय आहे मेन एक्सक्रिटरी प्रोडक्ट आहे, त्यांना म्हणायचं युरिओटेलिक. आणि युरिकोटेलिक ऑर्गॅनिझम्स म्हणजे काय, ज्या ऑर्गॅनिझम्समध्ये युरिक ॲसिड हा काय आहे हा मेन एक्सक्रिटरी प्रोडक्ट असेल तो. ओके. अमोनोटेलिक ऑर्गॅनिझम्स हे एक्झिबिट करतात अमोनोटेलिझम. युरिओटेलिक ऑर्गॅनिझम्स एक्झिबिट युरिकोटेलिझम आणि युरिओटेलिझम, आणि युरिकोटेलिक ऑर्गॅनिझम्स एक्झिबिट युरिकोटेलिझम. आता कुठले कुठले ऑर्गॅनिझम्स आहेत की ज्यांच्यामध्ये अमोनिया हा मेन एक्सक्रिटरी मटेरियल आहे, तर ते जे आहेत याच्यामध्ये ॲम्फिबियन्स आहेत, बोनी फिशेस आहेत आणि ॲक्वॅटिक इन्सेक्ट्स आहेत. सो तुम्ही जर इथं पाहिलं तर सगळे जे आहेत इथं हे शक्यतो पाण्यामध्ये राहणारे आहेत, पाण्याचा कुठं ना कुठं तरी संबंध येणार आहेत. ॲम्फिबियन्स असतील, बोनी फिश असेल किंवा ॲक्वॅटिक इन्सेक्ट्स असतील. ओके, हे सगळे. त्याच्यानंतर तुम्ही जर पाहिलं तर युरिओटेलिक याच्यामध्ये मॅमल्स आहोत आपण, मरीन फिशेस आहेत आणि लँड ॲम्फिबियन्स आहेत. म्हणजे दोन्ही प्रकारचे आहेत बघा, लँडवर राहणारे पण आहेत आणि मरीन फिशेस पण आहेत, सी वॉटरमध्ये राहणारे. ठीक आहे. त्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर तिसरा जो याच्यामधला प्रकार आहे तर तिसरे जे आहेत युरिकोटेलिक. मग याच्यामध्ये रेप्टाईल्स तुम्ही इथं पाहू शकतात, रेप्टाईल्स आहेत, किंवा त्याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर बर्ड्स असतील, लँड स्नेल्स किंवा इन्सेक्ट्स. म्हणजे ज्यांच्या बॉडीमध्ये पाण्याची कमतरता आहे किंवा कमी पाण्याच्या ठिकाणी राहणारे जे आहेत अशांमध्ये युरिक ॲसिड हा शक्यतो इथं प्रेझेंट असतो. डिटेलमध्ये आपण यांच्याबद्दल जे आहे तिथं पुढे पाहणारच आहोत. ओके. मी जसं तुम्हाला सांगितलं की फायलोजेनीचा किंवा इव्होल्युशनचा इथे एक्सक्रिटरी सबस्टन्सचा कुठलाही संबंध नाही आहे. म्हणजे जे प्रिमिटिव्ह ॲनिमल्स असतील त्यांच्यामध्ये अमोनोटेलिझम आहे आणि जे ॲडव्हान्स आहेत त्यांच्यामध्ये युरिकोटेलिझम आहे, असं काहीच नाही आहे. फक्त ते ऑर्गॅनिझम्स कुठे राहतात त्याच्यावरनं ते युरिकोटेलिक आहेत, ॲमिनोटेलिक आहेत का युरिओटेलिक आहेत. आता फॉर एक्झाम्पल आपण जर घेतलं तर आपल्याला टॅडपोल माहिती आहे. टॅडपोल म्हणजे काय, तर फ्रॉग जो असतो हा ज्यावेळेस छोटा असतो, एकमधून बाहेर पडतो, तर त्याला एकपासून जो डेव्हलप होतो तर त्याला आपण इथं म्हणतो टॅडपोल, जो पूर्णपणे पाण्यामध्ये असतो. सो टॅडपोल जो आहे फ्रॉगचा, हा ज्यावेळेस फ्रॉग हा ज्यावेळेस टॅडपोलच्या फॉर्ममध्ये असतो त्यावेळेस त्याचं एक्सक्रिटरी प्रोडक्ट असतो अमोनिया. पण हाच फ्रॉग ज्यावेळेस मोठा होतो, म्हणजे जो पाण्यात राहतो आणि जमिनीवर पण जायला शिकतो, अशा वेळेस त्याचं एक्सक्रिटरी प्रोडक्ट असतं युरिया. बघा, एकच ॲनिमल आहे पण त्याने दोन वेगवेगळे एक्सक्रिटरी प्रोडक्ट एक्झिबिट केलेत. ज्यावेळेस तो पूर्णपणे पाण्यात होता त्यावेळेस त्याचं एक्सक्रिटरी प्रोडक्ट होता अमोनिया, आणि ज्यावेळेस तो लँडवर पण जायला लागला, जमिनीवर टेरेस्ट्रियल झाला तो, तर अशा वेळेस त्याचं एक्सक्रिटरी प्रोडक्ट झालं युरिया. ओके. तसंच काही टर्टल्स आहेत. टर्टल्स म्हणजे आपल्याला कासव माहिती आहे. सो हे जे टेरेस्ट्रियल टर्टल्स आहेत यांच्यामध्ये दोन्हीही प्रकारचं 3 प्रकारचे यांच्यामध्ये हे असतात एक्सक्रिटरी प्रोडक्ट्स. लाईक युरिक ॲसिड काहींमध्ये असतात, युरिया किंवा काहींमध्ये अमोनिया असतं. ते पाण्यामध्ये गेले की ते अमोनिया त्यांचं एक्सक्रिटरी प्रोडक्ट तिथं असणार आहे. ठीक आहे. सो अशा पद्धतीने द प्लेस वेअर दे लिव्ह, ओके, सो दॅट डिसाइड्स व्हॉट काइंड ऑफ एक्सक्रिटरी प्रोडक्ट दे विल हॅव. त्यांच्यामध्ये कुठल्या प्रकारचं एक्सक्रिटरी प्रोडक्ट असेल हे ते राहणाऱ्या जागेवर इथं ठरत असतं. ओके. नाव मी तुम्हाला सांगितलं की ॲनिमल्सचं क्लासिफिकेशन 3 याच्यामध्ये झालेलं आहे, अमोनोटेलिक ऑर्गॅनिझम्स, युरिओटेलिक ऑर्गॅनिझम्स आणि युरिकोटेलिक ऑर्गॅनिझम्स. ओके. सो वन बाय वन जे आहेत आपण इथं पाहूया. सर्वात पहिल्यांदा अमोनोटेलिक ऑर्गॅनिझम्स यांच्यामध्ये अमोनिया हा बाय प्रॉडक्ट आहे, इज एक्सक्रिटरी प्रोडक्ट आहे. हा तयार झालेला आहे बाय डिअमायनेशन ऑफ ॲमिनो ॲसिड. ॲमिनो ॲसिडचं डिअमायनेशन झालेलं आहे. म्हणजे काय की अमिनो ॲसिडचा जो काही अमिनो ग्रुप आहे हा काय केलेला आहे, तिथनं रिमूव्ह केलेला आहे आणि अमोनिया तयार झालेला आहे. ओके. नाव दिस इज हायली टॉक्झिक. हे जे आहे हे खूप हायली टॉक्झिक आहे, बट इट इज रेडिली सोल्युबल इन वॉटर. ओके. म्हणजे पाण्यामध्ये चांगल्या पद्धतीने तो काय होतो, इथं सोल्युबल होतो, इमिडिएटली डायल्यूट होतो तो. ओके. सो त्याच्यामुळं जे आहे तिथं त्याला बॉडीच्या बाहेर काढण्यासाठी खूप जास्त प्रमाणामध्ये पाण्याची गरज पडते. ओके. सो इथं जे आहेत अमोनिया
चं कन्व्हर्जन करण्यासाठी म्हणा किंवा अमोनियाला जर बॉडीच्या बाहेर टाकायचं असेल तर मात्र काय केलं जातं इथं अमोनियाला बॉडीच्या बाहेर एक्सक्रीट करण्यासाठी खूप जास्त पाण्याची गरज आहे. म्हणजेच जे ॲक्वॅटिक ॲनिमल्स आहेत यांच्यामध्ये आपल्याला अमोनोटेलिझम आपल्याला इथं पाहायला मिळतं. आता काही ॲनिमल्समध्ये अमोनिया तयार होतो पण त्यांच्यामध्ये वॉटरची कमतरता असते, बॉडीमध्ये कमी वॉटर असतं. अशा वेळेस अमोनियाचं कन्व्हर्जन केलं जातं इनटू युरिया ऑर युरिक ॲसिड. ओके, जसं आपल्या बॉडीमध्ये सुद्धा अमोनिया तयार होतो पण आपल्या बॉडीमध्ये मॅमल्समध्ये पाण्याची कमतरता आहे किंवा कमी मिडियम अमाऊंट ऑफ वॉटर आहे आपल्या बॉडीमध्ये. मग अशा वेळेस जे आहे तिथं त्याचं कन्व्हर्जन लगेचच युरियामध्ये इथं कन्वर्ट केलं जातं. म्हणजेच काय झालं इथं तुमचा हा जो काही एक्सक्रिटरी प्रोडक्ट असेल तो काय होतो इथं युरिया होतो. ठीक आहे. आता अमोनियाला जर तुम्हाला बॉडीच्या बाहेर काढायचं असेल तर कशा थ्रू काढणार, तर दे आर एक्सक्रिटेड बाय डिफ्युजन. सिम्पल डिफ्युजन प्रोसेस आहे, त्याच्या थ्रू इथं केलं जातं. ओके, ॲक्रॉस द बॉडी सरफेसने काढलं जातं किंवा गिल्स. आपल्याला माहिती हे सगळे ॲनिमल्स कसे आहेत तिथं, हे ॲक्वॅटिक ॲनिमल्स आहेत. ॲक्वॅटिक आहे म्हटल्यानंतर एकतर बॉडी सरफेसमधून असणारे किंवा गिल्स असतात त्यांच्यामध्ये, त्याच्या थ्रू काय केलं जाणार आहे, हे एक्सक्रिशन इथं हे केलं जाणार आहे. ओके, त्याच्यानंतर आता अमोनिया जो असतो हा ज्यावेळेस रिलीज केला जातो तर सरळ अमोनियाच्या फॉर्ममध्ये रिलीज केला जात नाही. इट इज रिलीज ॲज अमोनियम आयन्स. कारण मी म्हटलं होतं की तो काय होतो आहे, तो इझिली सोल्युबल आहे, रेडिली सोल्युबल आहे वॉटरमध्ये सोल्युबल झाला म्हटल्यानंतर अमोनियाचे काय तयार होणार, आयन्स तयार होणार. ओके, हे आपल्याला माहिती आहे. त्यांच्यामध्ये जरी किडनी असेल तरी किडनीचा रोल मात्र तिथे काहीच नाही आहे. अमोनिया बाहेर काढण्यासाठी किडनीचा रोल या ॲक्वॅटिक ॲनिमल्समध्ये इथं नसतो. एक्झाम्पल्स बघा काय काय आहेत, बोनीफिशेस, ॲक्वॅटिक ॲम्फिबियन्स आणि ॲक्वॅटिक इन्सेक्ट्स. ओके, हे सगळे त्याचे एक्झाम्पल्स आहेत. ओके, सो इथं जे आहेत अमोनोटेलिझममध्ये आपण इथं काय पाहतोय, एलिमिनेशन ऑफ नायट्रोजनस वेस्ट इन द फॉर्म ऑफ अमोनिया इज कॉल्ड ॲज अमोनोटेलिझम. हे जे आहे तिथं तुम्हाला 1 मार्कसाठी जे आहे तिथं हे विचारलं जाऊ शकतो, अमोनोटेलिझम. व्हॉट डू यू मीन बाय अमोनोटेलिझम. ओके, नाव इथे जे आहेत अमोनिया हा बेसिक आहे. त्याचा जर pH पाहिला तुम्ही तर इट इज मोर दॅन 7. सो इट इज बेसिक इन नेचर. पण आता बेसिक असल्यामुळं, जास्त बेसिक असल्यामुळं तो काय करणार, ऑब्व्हियसली इट विल डिस्टर्ब द pH ऑफ द बॉडी. तो काय करणार, बॉडीचा pH इथं डिस्टर्ब करणार. जर जास्त वेळ अमोनिया जर बॉडीत राहिला तर तो काय करणार, बॉडीचं pH इथं डिस्टर्ब करणार. आणि आपल्याला माहिती आहे की जे काही एन्झाईम्स असतात यांना जर व्यवस्थित काम करायचं असेल तर एक ठराविक pH तिथं त्या सेलमध्ये किंवा त्या बॉडीमध्ये इथं पाहिजे असतो. आणि जर इथे pH जर डिस्टर्ब झाला तर ऑब्व्हियसली एन्झाईमची जी काही ॲक्टिव्हिटी आहे ही सुद्धा काय होणार, इथं डिस्टर्ब होणार आहे. मोरओव्हर जो प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे त्याला स्टेबल जर ठेवायचं असेल तर pH हा स्टेबल राहायला पाहिजे. पण जर इथं pH जर डिस्टर्ब जर झाला तर प्लाझ्मा मेम्ब्रेनसुद्धा कसा राहील, इथं इट विल बी अनस्टेबल. ओके, सो याला जर बाहेर काढायचं असेल तर आपल्याला जास्त प्रमाणामध्ये इथं पाणी जे आहे तिथं आपल्याला इथं हे लागणार आहे. ठीक आहे, मग अशा वेळेस जे आहे तिथं याला जर आता हा पाण्यामध्ये इझिली सोल्युबल आहे, मग त्याच्यामुळं वॉटरमध्ये इझिली सोल्युबल असल्यामुळं तो वॉटर थ्रू किंवा त्याच्या बॉडीच्या सरफेसमधून इझिली बाहेर काढला जाऊ शकतो बॉडीच्या. सो त्याच्यामुळं एनर्जी जी आहे तिथं जास्त लागत नाही. एनर्जी जी आहे त्या ॲनिमलला एक्सक्रिशन करण्यासाठी एनर्जी लागत नाही. सो अमोनोटेलिक ऑर्गॅनिझम जे असतात नाव दे हॅव दिस एनर्जी सेविंग मॅकॅनिझम. जर तुम्हाला विचारलं आउट ऑफ द 3 किंवा आउट ऑफ द काही एक्झाम्पल्स दिले जातील, अमोनोटेलिक, युरिओटेलिक, युरिकोटेलिक आणि आणखी काहीतरी दिलं, या चौघांपैकी सर्वात कमी एनर्जी किंवा एनर्जी सेविंग मॅकॅनिझम ऑफ एक्सक्रिशन हे कुणामध्ये पाहायला मिळतं, तर त्याचं ॲन्सर असणार आहे अमोनोटेलिक ऑर्गॅनिझम. ओके, सो ज्या ज्या ॲनिमल्समध्ये जास्त वॉटर आहे, प्लेंटी ऑफ वॉटर अवेलेबल असेल तर अमोनियाला ते डायल्यूट करू शकतात आणि त्याला बॉडीच्या बाहेर इथं हे टाकू शकतात इन द फॉर्म ऑफ अमोनिया. डायरेक्टली अमोनियाच्या फॉर्ममध्ये त्याला काय करू शकतात, इथं हे बाहेर टाकू शकतात. अशा ॲनिमल्सला आपण म्हणतो अमोनोटेलिक ऑर्गॅनिझम्स. यांना आपण काय म्हणतो, अमोनोटेलिक ऑर्गॅनिझम्स. आता बघा 1 ग्रॅम, आता हे थोडंसं इंटरेस्टिंग आहे. 1 ग्रॅम अमोनिया जर तुम्हाला, हा 1 ग्रॅम अमोनिया जर तुम्हाला किंवा एखाद्या ऑर्गॅनिझमला शरीराच्या बाहेर जर काढायचं असेल तर त्याला जवळपास 300 ते 500 ml वॉटर म्हणजे अर्धा लिटर पाणी
1 ग्रॅम अमोनिया बाहेर काढण्यासाठी इथं पाहिजे असतो. ह्या व्हॅल्यूज लक्षात ठेवायच्या आहेत, कारण त्याच्यावर क्वेश्चन्स इथं विचारले जाऊ शकतात 1 लाईन किंवा MCQमध्ये. ठीक आहे. सो लक्षात ठेवायचं, अमोनियाला लागतात 300 ते 500 ml वॉटर. ओके. 1 ग्रॅम अमोनिया शरीराच्या बाहेर टाकण्यासाठी. ओके. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे अमोनिया ॲक्वॅटिक ॲनिमल्समध्ये सापडतो, बोनी फिशेसमध्ये सापडतो, इन्सेक्ट किंवा लार्वल ॲम्फिबियन्समध्ये आपल्याला इथं सापडतो. ओके. आता काही ॲनिमल्स असे आहेत की ज्यांच्यामध्ये एक्सक्रिटरी सिस्टीमच नाही आहेत. ओके. पण तरीसुद्धा ते अमोनोटेलिक आहेत. फॉर एक्झाम्पल प्रोटोझोअन्समध्ये एक्सक्रिटरी सिस्टीम नाही आहे. ओके. पण तरी ते अमोनोटेलिक आहेत. तर कसं, तर ते जे असतात त्यांच्या बॉडी सरफेस थ्रू काय करतात ते हे सेल सरफेस प्लाझ्मा मेम्ब्रेन थ्रू जे आहे तिथं हे काय करू शकतात, तिथं हे जे काही अमोनिया असेल हा बॉडीच्या बाहेर इथं टाकला जातो. ओके. मग वेगवेगळे सरफेसेस आहेत, मी तुम्हाला सांगितलं, स्किन असेल, गिल्स असतील, काही ठिकाणी किडनीज यांच्या थ्रू जे आहे तिथं हे अमोनिया शरीराच्या बाहेर इथं टाकला जाऊ शकतो. नाव द नेक्स्ट टाईप ऑफ एक्सक्रिटरी सबस्टन्स इज युरिया. ओके. मॅमल्स किंवा ह्युमन बिंग्स जे आहेत तिथं ज्याच्यामध्ये येतात की त्यांच्यामध्ये जे आहे तिथं हे युरिया हा एक मेन वेस्ट प्रॉडक्ट आहे. ओके. सो जो अमोनिया हा जो बॉडीमध्ये तयार झालेला आहे, जास्त प्रमाणामध्ये जो अमोनिया तयार झालेला आहे त्याचं कन्व्हर्जन लगेच काय केलं जातं, इथं लेस टॉक्सिक फॉर्ममध्ये युरियामध्ये इथं कन्वर्ट केलं जातं. कारण आपल्याला माहिती आहे अमोनिया हा हार्मफुल आहे, त्याला बॉडीच्या बाहेर एक्सक्रीट करायचं असेल तर जास्त प्रमाणात पाणी लागतं. तेवढं पाणी जर अवेलेबल नसेल एखाद्या ऑर्गॅनिझमकडे तर अमोनियाचं कन्व्हर्जन लगेच युरियामध्ये इथं काय केलं जातं, कन्वर्ट केलं जातं. अमोनिया इज कन्वर्टेड इनटू युरिया. युरिया लेस टॉक्सिक आहे, टॉक्सिक नाही आहे अशातला भाग नाही, लेस टॉक्सिक आहे. टॉक्सिक म्हणजे हार्मफुल. ओके. सो इट इज लेस टॉक्सिक वेस्ट दॅन द अमोनिया. सो याला शरीराच्या बाहेर काढण्यासाठी अमोनियापेक्षा थोडा कमी प्रमाणामध्ये आपल्याला वॉटर जे आहे तिथं हे लागतं. सो जे काही फूड आपण इथं खातो किंवा जे काही रिॲक्शन्स या सेलमध्ये होतात, या सेलमधून हे वेस्ट मटेरियल हे ब्लडमध्ये टाकलं जातं. ब्लडमधून हे ब्लड फिल्टर केलं जातं थ्रू किडनीज, आणि मग हा जो काही युरिया असेल हा सुद्धा फिल्टर केला जातो आणि बॉडीच्या बाहेर इथं टाकला जातो. आता काही युरिया जो असतो हा शरीरामध्ये ठेवला जातो. सम युरिया इज केप्ट इन द बॉडी. कशासाठी? टू मेंटेन द ऑस्मोलॅरिटी. ऑस्मोलॅरिटी म्हणजे pH बॅलन्स जो आहे, pH मेंटेन करण्यासाठी जे आहे तिथं हा जो आहे हा किडनीच्या मॅट्रिक्समध्ये इथं सेव्ह केला, स्टोअर करून ठेवला जातो. सगळ्याच्या सगळा युरिया जो आहे हा बाहेर काढला जात नाही. एक्झाम्पल्स बघायचे काय काय आहेत? मॅमल्स लाईक ह्युमन बिंग्स असतील, काही मरीन फिशेस आहेत बघा, मरीन फिशेस. ओके. ते आहेत. त्याच्यानंतर टेरेस्ट्रियल ॲम्फिबियन्स जे आहेत तिथं हे आहेत. ठीक आहे. युरिओटेलिझम जे आहे तिथं ज्याच्यामध्ये काय केलं जातं आहे बघा, एक्सक्रिशन ऑफ दिस एलिमिनेशन ऑफ नायट्रोजनस वेस्ट इन द फॉर्म ऑफ युरिया, NH2CO NH2 हा जो आहे युरिया आहे. हा जो युरिया आहे जे ऑर्गॅनिझम्स इलिमिनेशन करतात युरियाच्या फॉर्ममध्ये, दॅट मेकॅनिझम इज कॉल्ड ॲज युरिओटेलिझम. युरिओटेलिझम आपण त्याला इथं म्हणतो. ओके. लेस टॉक्सिक आहे, लेस वॉटर सोल्युबल आहे अमोनियापेक्षा. अमोनिया इझिली सोल्युबल होतो, रेडिली सोल्युबल होतो. युरिया मात्र तसा रेडिली सोल्युबल होत नाही. ओके. सो म्हणून जो आहे इट कॅन बी कॉन्सन्ट्रेटेड. बॉडीमध्ये जो आहे तिथं हा काय केला जातो, कॉन्सन्ट्रेट इथं केला जातो. ओके. आणि त्याच्यामुळं जे आहे तिथं कॉन्सन्ट्रेट केल्यामुळं शरीराच्या बाहेर काढण्यासाठी त्याला कमी पाणी लागतं. फॉर एक्झाम्पल आपण पाहिलं की अमोनिया शरीराच्या बाहेर टाकण्यासाठी लागतो आपल्याला 300 ते 500 ml पाणी लागतं. वेअर ॲज युरिया जो आहे हा जर तुम्हाला जर बॉडीच्या बाहेर टाकायचं असेल तर ते 100 टाइम्स लेस, म्हणजे जवळपास फक्त 50 ml वॉटर इतकंच आपल्याला जे आहे तिथं हे लागतं. सो 100 टाइम्स लेस वॉटर हे जे आहेत आपल्याला इथं लागतं. कॅमल्स, कांगारू रॅट असेल किंवा शार्क असेल यांच्यामध्ये तर आणखी कमी प्रमाणामध्ये पाणी लागतं. ओके. सो हे युरिकोटेलिक आहेत, त्यांच्याबद्दल आपण इथं नंतर पाहूया. ओके. सो इट इज लेस टॉक्सिक अँड लेस वॉटर सोल्युबल. ओके. सो म्हणून जे आहे तिथं जे काही युरिओटेलिक ऑर्गॅनिझम्स असतील, ओके, सो हे कोणासाठी सूट आहे तर ज्यांच्यामध्ये कॉन्झर्वेशन ऑफ वॉटर, विच ॲनिमल्स दोज नीड कॉन्झर्वेशन ऑफ वॉटर, ज्यांच्यामध्ये बॉडीमध्ये वॉटर कॉन्झर्व करतात. आता कॅमल्स आपल्याला माहिती आहे बघा, कॅमल
असा ॲनिमल आहे की जो कमी पाण्याच्या क्षेत्रामध्ये राहतो. तो काय करतो, त्याच्या हंप असेल किंवा बाकीच्या फॅट्समध्ये वॉटर काय करतो, स्टोअर करतो. आणि त्याच्या एक्सक्रिटरी प्रॉडक्टला एलिमिनेट करण्यासाठी जर वॉटर वापरलं तर त्याच्या शरीरामध्ये काय होईल, वॉटरची इथं कमतरता होईल. मग अशामुळं कॅमल काय करतात किंवा कांगारू रॅट असतील, हे काय करतात, तर जे काही एक्सक्रिटरी प्रॉडक्ट असेल त्याला लेस टॉक्सिक सबस्टन्समध्ये इथं कन्वर्ट करतात. सो त्याच्यामुळं युरिओटेलिझम जे आहे तिथं हे टेरेस्ट्रियल ॲनिमल्समध्ये आपल्याला इथं पाहायला मिळतात. कारण ते काय करतात, इथं त्यांना वॉटर कॉन्झर्व करावं लागतात. मी तुम्हाला सांगितलं 50 ml वॉटर जे आहे तिथं हे लागतं 1 ग्रॅम अमोनिया शरीराच्या बाहेर काढण्यासाठी. 1 ग्राम युरिया जो आहे हा बाहेर काढण्यासाठी. कारण युरिया हा अमोनियापासूनच इथं काय झालेलं आहे, इथं तयार झालेला आहे ब्रेकडाऊनमुळं. ओके, मॅमल्स, कार्टिलेजिनियस फिशेस म्हणजे आपल्याला माहिती बघा 2 प्रकारचे फिशेस असतात, बोनी फिश आणि कार्टिलेजिनियस फिश. बोनी फिश म्हणजे हाडं किंवा काटे असणारा मासा आणि कार्टिलेजिनियस फिश म्हणजे काटे नसणारे मासे. ओके, सो शार्क असतील, वेगवेगळ्या प्रकारचे रे फिश असतील, हे कार्टिलेजिनस फिशेस आहेत. यांच्यामध्ये हे जे काही बोन्स आहेत हे नाही आहेत किंवा कमी आहेत. ॲक्वॅटिक रेप्टाईल्स असतील, ॲडल्ट ॲम्फिबियन्स असतील, हे सगळे युरिओटेलिक ऑर्गॅनिझम्स आहेत. ओके, आणि ते जे असतात हे काय करतात, हे अमोनियाचं जे काही कन्व्हर्जन असतील, हे अमोनियाचं कन्व्हर्जन इथं ते करत असतात. अमोनियाचं कन्व्हर्जन करतात इंटू युरिया. लिव्हरमध्ये जे त्याचं जे आहे तिथं कन्व्हर्जन आपल्याला इथं हे पाहायला मिळतं. ओके, ऑर्निथिन सायकल असते, त्याच्या थ्रू काय केलं जातं, इथं हे एक्सक्रिशन इथं त्यांचं केलं जातं, कन्व्हर्जन जे आहे तिथं. सी दिस इज ऑर्निथिन सायकल किंवा ज्याला युरिया सायकल इथं म्हटलं जातं. सो अमोनियाचं कन्व्हर्जन युरियामध्ये करण्यासाठी कुठली सायकल रन होते किंवा कुठली सायकल ऑपरेट होते, असा जर प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर असणार आहे ऑर्निथिन सायकल किंवा युरिया सायकल. क्रेब्स आणि हॅन्सलेट या दोघांनी या सायकलचा शोध इथं लावला होता. क्रेब्स हे नाव तुम्हाला सर्वांना माहीत आहे. आपण सेल्युलर रेस्पिरेशन हा चॅप्टर पाहिला त्यावेळेस हॅन्स क्रेब्स यांनी क्रेब सायकल इथं सांगितली होती, TCA सायकल. तर तेच हे डॉक्टर हॅन्स क्रेब्स आहेत यांनी ही ह्युमन बिंग्समधली ऑर्निथिन किंवा युरिया सायकल आपल्याला ही सांगितली होती. ओके, सो इथं जे आहे तिथं एक युरियाचा मॉलिक्यूल तयार करण्यासाठी 1 मॉलिक्यूल ऑफ युरिया इफ यू हॅव टू प्रोड्यूस देन इथे आपल्याला 3 ATP मॉलिक्युल्स खर्च करावे लागतात. म्हणजेच ही एनर्जी कन्झ्युमिंग प्रोसेस आहे. जसं आपण ॲमोनोटेलिक ऑर्गॅनिझम्समध्ये पाहिलं, अमोनिया शरीराच्या बाहेर काढण्यासाठी एनर्जीची गरज लागत नाही. एनर्जी सेविंग मेकॅनिझम आहे ॲमोनोटेलिझम. वेअर ॲज युरिओटेलिझममध्ये तुम्ही बघा, युरियाचा 1 मॉलिक्यूल बाहेर काढण्यासाठी तुम्हाला 3 मॉलिक्युल्स खर्च करावे लागतात. म्हणजे एनर्जी खर्च करणारी ही प्रोसेस आहे. ओके, त्याचप्रमाणे जे आहे तिथं शार्क्स जे असतात हे त्यांच्या ब्लडमध्ये हे जास्तीत जास्त युरिया जे आहे तिथं हे रिटेन करू शकतात. दे कॅन रिटेन मोर युरिया इन देअर ब्लड. ओके, कशासाठी, आपल्याला माहिती आहे युरिया जर ब्लडमध्ये जर आला तर काय होतं आहे, तर बॉडीचा pH जो आहे तो मेंटेन ठेवण्यासाठी काय केलं जातं, ॲक्च्युली हे युरिया आपण सुद्धा बॉडीच्या आतमध्ये किडनीच्या मॅट्रिक्समध्ये आपण इथं सेव्ह करतो. ओके, नाव शार्क्स जे असतात हे का ब्लडमध्ये युरिया स्टोअर करतात, युरिया त्यांच्या ब्लडमध्ये स्टोअर केल्यामुळं काय होतं बघा, देअर ब्लड बिकम्स आयसोटोनिक टू द मरीन वॉटर. मरीन वॉटर जे आहे तिथं, मरीन वॉटर म्हणजे खारं पाणी, समुद्राचं पाणी. सो हे जे वॉटर आहे इथं त्याचे जे काही कॉन्सन्ट्रेशन असेल तेवढंच वॉटरचं कॉन्सन्ट्रेशन किंवा सॉल्टचं कॉन्सन्ट्रेशन हे शार्क्स त्यांच्या ब्लडमध्ये मेंटेन करतात. तुम्हाला माहिती आहे मग दोन्हीकडचं म्हणजे शार्कच्या ब्लडमधलं कॉन्सन्ट्रेशन आणि पाण्याचं कॉन्सन्ट्रेशन हे जर सारखं असेल तर सॉल्ट्स जे असतील किंवा सॉल्टी वॉटर हे शार्कच्या बॉडीमध्ये जाणार नाही किंवा शार्कच्या बॉडीमधलं जे काही मटेरियल असेल हे बॉडीच्या बाहेर येणार नाही. दिस इज कॉल्ड ॲज आयसोटोनिक. आयसो मीन्स सिमिलर, टॉनिक मीन्स कॉन्सन्ट्रेशन. सो ब्लडचं कॉन्सन्ट्रेशन मेंटेन करण्यासाठी हे शार्क्स काय करतात, ब्लडमध्ये युरिया हा काय करतात इथं रिटेन करतात, मेंटेन केलं जातं. ओके, सो याच्यामुळे एक्झोऑस्मॉसिस होत नाही. एक्झोऑस्मॉसिस म्हणजे तुम्हाला माहिती बघा, एंडोऑस्मॉसिस म्हणजे काय की आपण मनुका जर पाण्यामध्ये जर टाकला तर पाणी त्या मनुक्यामध्ये जातं. दिस इज कॉल्ड ॲज एंडोऑस्मॉसिस. आणि एक्झोऑस्मॉसिस म्हणजे काय, जर आपण द्राक्ष हे जर मिठाच्या पाण्यात
किंवा साखरेच्या पाण्यात जर टाकलं तर त्याच्या द्राक्षामधलं जे काही पाणी असेल हे कुठे जातं, हे मिठाच्या किंवा साखरेच्या पाण्यात जातं. त्याला एक्झॉस्मॉसिस म्हणतो. ओके, सो ते एक्झॉस्मॉसिस टाळण्यासाठी शार्क्स काय करतात, त्यांच्या ब्लडमध्ये युरिया रिटेन करतात. ही एक महत्त्वाची प्रॉपर्टी इथं आहे. ठीक आहे, हा झाला अबाउट युरियोटेलिझम. आणि तिसरा जो आहे दॅट इज युरिक ॲसिड. जे ॲनिमल्स एक्झिबिट करतात त्यांना म्हणतात युरिकोटेलिक ऑर्गॅनिझम्स. सो इथं जर तुम्ही पाहिलं तर हे बघा, इथे हे प्रोटोनेफ्रेडी आहेत. सो हे जे आहेत हे प्रोटोनेफ्रेडी आहेत. ओके, सो दीज आर द फ्लेम सेल्स. हे जे आहेत इथं हे फ्लेम सेल्स आहेत. हे बघा इथं फ्लेम सेल्स तुम्हाला इथं दिसत आहेत. ओके, सो हे जे असतात हे फ्लुइड, बॉडी फ्लुइड जे आहे तिथं याच्या थ्रू जे आहे तिथं हे काय केलं जातं, इथं फिल्टर केलं जातं. ठीक आहे, सो अशा पद्धतीचे फ्लेम सेल्स इथं प्रेझेंट आहेत. हे फ्लेम सेल्स आहेत आणि हे इथे ॲक्च्युली याच्यामध्ये इथं हे प्रेझेंट असतात प्लॅन एरियामध्ये आपण इथं पाहिलं. ठीक आहे, त्यानंतर जे आहे तिथं दुसरे ऑर्गॅनिझम जे आहे तिथं याच्यामध्ये ना दीज आर ॲनेलिड्स. अर्थवॉर्म जे आहे तिथं अर्थवॉर्ममध्ये त्यांच्यामध्ये असतो नेफ्रिडिया. अर्थवॉर्ममध्ये प्रेझेंट असणारा जो काही मेन पार्ट आहे, ओके, तो आहे तो त्याच्यामध्ये असणारा इट इज नेफ्रिडिया. ओके, नेफ्रिडी जे आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या इन्सेक्ट्समध्ये आपल्याला जे आहे तिथं जनरली पाहायला मिळतो. ओके, इन्सेक्ट एक्सक्रिशन, त्याचं मी तुम्हाला डायग्राम इथं दाखवतो आहे. येस, नेफ्रिडियल सिस्टीम जर तुम्ही इथं जर पाहिली, ओके, मग याच्यामध्ये जे आहे तिथं, ओके, सो दीज आर द नेफ्रिडिया. ओके, हे इथं जे आहे तिथं ही नेफ्रिडियल सिस्टीम आपल्याला इथं पूर्णपणे पाहायला मिळते. ओके, सो याच्यामध्ये जे आहे तिथं हे जर पाहिले तुम्ही तर हे डक्ट्स आहेत ज्याच्या थ्रू हे जे काही एक्सक्रिटरी मटेरियल असेल हे या डक्ट्स थ्रू इथं टाकलं जातं आहे. ठीक आहे, मग हे जे काही इन्सेक्ट्स आहेत, ओके, या इन्सेक्ट्समध्ये शक्यतो ड्राय वेस्ट, ओके, युरिक ॲसिडच्या फॉर्ममध्ये जनरली जे आहे तिथं हे बॉडीच्या बाहेर काय केलं जातं इथं हे टाकलं जातं आहे. ओके, त्यांच्यामध्ये जी सिस्टीम आहे दॅट इज कॉल्ड ॲज नेफ्रिडियल सिस्टीम. अर्थवॉर्म हे त्याचं एक एक्झाम्पल आहे. ओके, त्याच्यानंतर जे आहे तिथं आपण जर पाहिलं तर इन्सेक्ट्स यांच्यामध्ये मॅल्फिजियन ट्युब्युल्स असतात. आपण जर हा पाहिला तुमचा कॉक्रोच, ओके, या कॉक्रोचमध्ये जे आहे तिथं मॅल्फिजियन ट्युब्युल्स असतात आणि त्याच्या थ्रू जे आहे तिथं हे एक्सक्रिशन जे आहे तिथं हे केलं जातं. येस, इथे बघा तुम्हाला हे मॅल्फिजियन ट्युब्युल्स आपल्याला इथं हे पाहायला मिळतील. ओके, मग हे जे मॅल्फिजियन ट्युब्युल्स आहेत याच्यामध्ये जे आहे तिथं हे ब्लड वगैरे जे असतं हे सगळं रिसायकल केलं जातं किंवा या तुमच्या मिडगट हँडगट वगैरेमध्ये जे आहे तिथं युरिक ॲसिड वगैरे जे असेल हे सगळं या तुमच्या या मॅल्फिजियन ट्युब्युल्समधून इथं हे केलं जातं. आता याच्यामध्ये लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट काय तर याच्यामध्ये जे आहे तिथं तुम्ही फक्त मॅल्फिजियन ट्युब्युल्स म्हणजे कुठलं ऑर्गॅनिझम आहे आणि कुठलं एक्सक्रिटरी ऑर्गन आहे हे थोडंसं याच्यामध्ये इथं लक्षात ठेवायचं आहे. मग याच्यामध्ये जर मी इथं सांगितल्याप्रमाणे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे की प्लॅटिहेल्मिन्थिसमध्ये प्रोटोनेफ्रिडिया किंवा फ्लेम सेल्स असतात. ॲनेलिड्समध्ये नेफ्रिडिया आहे. वेगवेगळे इन्सेक्ट्स कॉक्रोच असेल वगैरे यांच्यामध्ये जे आहे तिथं मॅल्फिजियन ट्युब्युल्स आहेत. प्रॉन याच्यामध्ये अँटिनल ग्लँड्स किंवा ग्रीन ग्लँड्स ह्या इथं प्रेझेंट आहेत. ओके, आता त्यांचं वेगवेगळ्या त्यांचं जे काही फंक्शन आहे हे सुद्धा जे आहे तिथं आपल्याला इथं दिलेलं आहेत. आता एक्सक्रिटरी फंक्शन आहे ग्रीन ग्लँड्सचं. व्हर्टिब्रेट्स लाईक अस आपल्यामध्ये किडनी असते.
ओके. मग हे जे काही सुरुवातीला आपण पाहिलेले फ्लेम सेल्स असेल किंवा प्रोटोनेफ्रिडिया असतात, यांच्यामध्ये जे आहे तिथं यांचं महत्त्वाचं काम असतं की आयन्स जे असतात, आयन्स यांचं रेग्युलेशन करणे, म्हणजे त्यांचं कॉन्सन्ट्रेशन मेंटेन करणे. ओके, ज्याला आपण ऑस्मो रेग्युलेशन म्हणतो. फ्लुईड म्हणजे जे काही लिक्विड असेल, लिक्विड आणि सॉल्ट यांचं आयन्सचं, सॉल्टच्या आयन्सचं आणि लिक्विडचं व्हॉल्यूमचं रेग्युलेशन करायचं. ओके, दिस इज कॉल्ड ॲज ऑस्मो रेग्युलेशन. सो मेन ऑस्मो रेग्युलेटरी हे यांचं मेन हे फंक्शन आहे. नेफ्रिडिया जे आहे तिथं, नेफ्रिडिया जर पाहिले तर इट रिमूव्ज नायट्रोजनस वेस्ट. नायट्रोजनस वेस्ट बॉडीच्या बाहेर टाकतात. ओके, आणि हे सुद्धा फ्लुईड आणि आयन जे आहेत आणि आयन्स यांचा मेन बॅलन्स इथं हे करतात. मॅल्फिजन टिब्यूलसुद्धा जे आहे तिथं कॉक्रोचसारखे हे सुद्धा नायट्रोजनस वेस्ट बाहेर टाकतात आणि ऑस्मो रेग्युलेशनचं काम इथं हे करत असतात. सो अशा पद्धतीने एक्सक्रिटरी ऑर्गन्स आणि जे काही ॲनिमल्स आहेत हे थोडेसे लक्षात ठेवायचे आहेत. कुठला त्यांच्यामध्ये मेन एक्सक्रिटरी ऑर्गन आहे हे थोडंसं लक्षात ठेवायचं आहे. सर्वांचं काम एक्सक्रिशन आणि ऑस्मो रेग्युलेशन हे आहे. सो आजच्या लेक्चरला आपण इथं थांबूया. आज हा जो लेक्चर झालेला आहे याचे टास्क मी तुम्हाला लगेचच टाकणार आहे. लेक्चर व्यवस्थित पाहायचं आहे आणि वेगवेगळे जे टास्कमध्ये क्वेश्चन्स दिलेले आहेत ते सॉल्व करायचे आहेत. याच्यामध्ये जर काही डाऊट असेल तर मग मला तुम्ही इथं ते व्हॉट्सॲप करू शकता. ठीक आहे, चालेल. जे काही सापडणार नाहीत तर ते जे आहे तिथं हे तुम्ही नेटवरही सर्च करू शकतात. लगेच तुम्हाला त्याचे ॲन्सरसुद्धा इथं हे सापडून जातील. नाही सापडले तर मला विचारा. ठीक आहे, थँक्यू.